तर आज आपल्यासोबत आहे शुभांगी दामले मावशी. नमस्कार. तर मावशीबद्दल परिचय करून द्यायची मला वाटते तशी मला गरज नाहीये. पण मी देतो की मावशी महाराष्ट्र कल्चरल सेंटर जे सुदर्शन रंगमंच आहे आणि ज्योत्स्ना भोळे तर त्या सगळं व्यवस्थापन आणि सगळ्या संस्थापक म्हणण्यापेक्षा तू आता मी त्याची खजिनदार आहे. खजिनदार आहे. पण त्याचं काम मात्र मी पुष्कळ वर्ष हो करते. हो हो. म्हणजे कुठलाही माझ्याकडे पद नसताना सुद्धा मी अनेक वर्ष समन्वयक म्हणून काम करते. म्हणजे त्यावेळेस तुझ्याकडे पद नव्हतं. पद आता गेली एक 10-12 वर्ष आहे माझ्याकडे. ती जेव्हा तू एंटर केलं त्यामध्ये तेव्हा तुला एक कुठली असं पद काय नव्हतं, वाटलं मी तुला? सभासद होते फक्त त्याची. त्याची वा वा तू 10-12 वर्ष काम करत राहिले आणि तुला ते खजिनदार हे पद हा त्या संस्थेकडनं मिळालं. नाही, मी आधी सहसचिव पण होते. सहसचिव असताना मी सगळं काम शिकले की सचिव पदाचं काय काय काम असतं, आणि मग ते करता करता काही वर्ष मी 1-2 वर्ष मी सचिव पण होते, म्हणजे सेक्रेटरी. पण आता सेक्रेटरी म्हणून खूप नैतिक जबाबदारी पण असते, कारण हा ट्रस्ट आहे ती चालवायची. आणि त्यामुळे मग मी सध्या सचिव पद न स्वीकारता मी खजिनदार हे पद स्वीकारलं. कारण खजिनदार हे पद अर्थात त्याचा आर्थिक व्यवहाराशी निगडीत असतं, पण तेवढंच फक्त काम असतं. बाकी जबाबदारीचं काम किंवा निर्णय घेण्याचं काम हे जास्त करून बाकीचे लोक करतात. ओके. आता आपण हे करूया की तू थिएटरकडे वळाली. म्हणजे आपण थोडं थोडं फ्लॅशबॅक जसं असतो सिनेमामध्ये तसं आपण थोडं तुझ्या पास्टकडे जाऊया. थिएटरकडे कशी वळाली? म्हणजे घरात होतं कसं? ऍक्च्युली माझ्या वडिलांना थिएटरची खूप आवड होती, म्हणजे त्यांना नाटक खूप आवडायचं. आणि माझं लहानपण सगळं बंगलोरमध्ये गेलं, जिथे महाराष्ट्र मंडळाची सुरुवात झाली होती त्या काळातली. आणि तिथे मराठी नाटक करत असत, कारण तिथे खूप थोडे मराठी लोक होते त्या काळामध्ये. आता खूप मराठी लोक बंगलोरमध्ये आहेत. पण महाराष्ट्र मंडळाची सुरुवात झाली तेव्हा त्यांनी साष्टांग नमस्कार नाटक बसवलं होतं. आणि कोणी त्याच्या बसवलं होतं? माझ्या ते वडिलांनी, आणि वडिलांनी. वडील काम करायचे त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये एका छोट्या मुलाची भूमिका होती, चंदू त्याचं नाव आहे. कधी तुम्ही प्रके अत्र्यांचं नाटक आहे, तुम्ही पाहिलं असेल तर तुम्हाला कळेल की, किंवा वाचलं तर. तर त्याच्यामध्ये मी त्या लहान मुलाची भूमिका केली होती. आणि वडिलांना आवड असल्यामुळे मला कधी कशाचा विरोधच नव्हता. मग पुण्यात आल्यानंतर मात्र मी हुजूर पागेत ॲडमिशन घेतली, आणि हुजूर पागेमध्ये ह्या सगळ्या कलांना भरपूर वाव होता. आणि त्यामुळे मी अनेक वर्ष शाळेच्या नाटकातनं कामं केली. मी हिंदी शाळेत सुरुवातीला शिकल्यामुळे हिंदी नाट्यवाचन स्पर्धेत सतत भाग घेतला. आणि शाळेमध्ये आमच्या खूप प्रोत्साहन मिळायचं ह्या सगळ्याला, आणि त्यामुळे मी करत गेले. म्हणजे आम्हाला जसं दडपण किंवा प्रेशर येतं घरनं की तू 10वी झाल्यानंतर सायन्स घ्यायचं. सायन्स नंतर तू इंजिनिअरिंग मेडिकलकडे वळायचं. तसं तसं काही नव्हतं. नाही, तसं काही नव्हतं. पण मी हे 11वी पर्यंत केलं. पण 11वी नंतर मी गेले सायन्सलाच. मी सायन्स ग्रॅज्युएट आहे. बाय चॉईस सायन्सला गेले, कारण मला मेडिकलला जायची खूप इच्छा होती. नाटक बिटक आवडत होतं, पण ते तेवढ्या पुरेसं. म्हणजे आता जसं मुलांना माहीत असतं ना, की आपल्याला नाटक शिकायचं आहे, मग आपण ललित कला केंद्रात ॲडमिशन घ्यावी, किंवा आपल्याला सिनेमा शिकायचा आहे, तर मग आपण FTIला ॲडमिशन घ्यावी. तर तसं त्या काळात नव्हतं. FTI होतं, पण ललित कला केंद्र नव्हतं. त्यामुळे नाटक शिकायचं असेल तर तुम्ही NSDलाच फक्त जायचं. पण ती माझी कधीच इच्छा नव्हती. मला करायचं होतं मेडिकल कॉलेजमध्ये शिकायचं होतं. म्हणून मी सायन्सला ॲडमिशन घेतली. पण तरीसुद्धा SP कॉलेजसारखं कॉलेज असल्यामुळे तिथे नाटक, नाट्यशास्त्र सगळं सगळं असायचं. कलामंडळ खूप मोठं होतं ना. मी SPला शिकले, सायन्सला गेले, आणि मी पुरुषोत्तम करंडक, आणि त्या काळी एकच वर्ष असं होतं की पुरुषोत्तमची स्पर्धा झाली नाही. पण एका रंगदीप नावाच्या संस्थेने तशीच एकांकिका स्पर्धा घेतली. त्याच्यामध्ये मी 3 वर्ष मी काम केलं. आणि त्या काळामध्ये ओपन स्पर्धा असायची 3 अंकी नाटकाची, म्हणजे फुल लेंथ नाटकाची. त्याच्यामध्ये पण नाटकात काम केलं, आणि खूप बक्षिसं वगैरे मिळवली. पण एम कधीच माझा मी करिअर म्हणून नाटक स्वीकारावं असं नव्हतं. आणि मग करिअर म्हणून मी 12वी नंतर मला मेडिकलला ॲडमिशन मिळाली नाही, म्हणून मी सायन्स ग्रॅज्युएट झाले. मी बॉटनी घेऊन समाधान मानलं की बॉटनी घेऊन मी झाले BSc. आणि त्याच्यानंतर मी डॉक्टर दामलेंशी लग्न केलं. त्यामुळे मी डॉक्टरीण झाले असं म्हणूया आपण.
अच्छा. पण ते करत असताना मला मेडिकल फील्डमध्ये पहिल्यापासूनच खूप इंटरेस्ट असल्यामुळे पण तुझी इच्छा पूर्ण झाली लग्न माझी इच्छा झाल्यावर पूर्ण ते- झाली. पण जे- मी माझी इच्छा वेगळ्या तऱ्हेने पण पूर्ण केली. मी हाफकिन इन्स्टिट्यूटला लॅबोरेटरी टेक्निशियनचा कोर्स केला आणि मी आमच्या हॉस्पिटल डॉक्टर सर्जन होते, त्यामुळे आमच्या ज्या हॉस्पिटलला मी जॉईन झाले आणि तिथे मी पूर्णतः मेडिकल फील्डमधलं काम करायची. माझी लॅबोरेटरी होती. मी थिएटरमध्ये काम करायची, ऑपरेशन थिएटरमध्ये. साधं थिएटर सोडून ऑपरेशन थिएटरमध्ये. त्याच्यानंतर इमर्जन्सी मॅनेजमेंट करायची. सगळं हॉस्पिटलचं काम, ॲडमिनिस्ट्रेशन सगळं बघायची. असं मी 10 वर्ष केलं. पण 10 वर्षानंतर आम्ही नवीन बांधायचं ठरवलं. पण त्या काळामध्ये थोडंसं असं झालं, की मी मुंबईत शिकायला होते आणि तिथे माझ्या काय शिकत होती? हे हाफकिनचा कोर्स करत ओके. होते आणि डॉक्टर त्यांचं मास्टर्स करत होते. त्यामुळे आम्ही मुंबईत राहिलो होतो. मुंबईत माझे दीर सुधीर दामले हे पूर्णतः नाटक वेडे आणि ते पत्रकार होते नाटकाचे. ते मार्मिकमध्ये पिठातल्या शिट्ट्या नावाचं सदर लिहित असत नाटकाचं आणि त्याच्यानंतर पत्रकार म्हणूनही ते नाटकाचं परीक्षण करत असत. तर आम्ही एकत्रच राहत होतो. त्यामुळे मी त्या 4 वर्षामध्ये अगणित नाटकं पाहिली. कारण मला बेसिक नाटक आवडत होतं. त्यामुळे मी खूप नाटकं पाहिली. मी तिथल्या एका नाटकात काम पण केलं. माझ्याबरोबर वंदना गुप्ते होती आणि वंदना गुप्तेबरोबर मी एक सुंदरा मनामध्ये भरली नावाचं नाटकही केलं. ज्याचे आम्ही अच्छा, त्या प्रोसेस बद्दल सांगता येईल का? हां, तर आम्ही ज्या घरात राहत होतो गिरगावात त्याच्यापासून साहित्य संघ अगदी जवळ होता. साहित्य संघामध्ये ललित कलादर्श म्हणजे अण्णा पेंढारकर, भालचंद्र पेंढारकरांचं ऑफिस होतं आणि त्यांचं महिला कलादर्श म्हणून एक संस्था होती जी फक्त बायकांची नाटकं करत असत. तर मी तिथेच राहत होते. त्यांना माहीत होतं मी नाटकात काम करते. म्हणून मंगला संजगिरी ज्या ॲक्ट्रेस होत्या त्यांनी ठरवलं की आपण हे नाटक करू. म्हणून लीला भागवतांचं आम्ही ब्युटी पार्लरच्या संदर्भातलं एक नाटक आम्ही केलं तेव्हा. त्याच्यामध्ये वंदना गुप्ते होती आणि खूप हौशी महिला होत्या. पण अनेक लोकं, अनेक बायका, सगळ्या बायकांचं नाटक होतं. आणि तेव्हा मला आवडायचं नाटक करायला आणि वेळ पण ते होता हाऊस मला. म्हणूनच ते हाऊस म्हणून. आणि ते करत असताना त्याचे प्रयोगही केले. 7-8-10 प्रयोग केले आणि त्याच काळामध्ये नाट्यदर्पण पुरस्कार माझ्या दीरांनी सुरू केले होते. जे आजही खूप प्रसिद्ध होते आणि त्यांच्याबरोबर मी ते काम करायला लागले. म्हणजे नाटकातच काम करायला पाहिजे असं नाही. मला आजच्या मुलांनाही तेच सांगायचं की नाटक करणं म्हणजे फक्त स्टेजवर अभिनय करणं नव्हे. तर नाटकाची मॅनेजमेंट हा सुद्धा इतका मोठा पार्ट असतो. तशी नाट्यदर्पणची मॅनेजमेंट आम्ही सगळी करत होते. आमच्याकडे शेकड्यांनी कलाकार त्यावेळी काम करत असत आणि नाट्यदर्पण रजनी ही 25 वर्ष जवळजवळ चालू होती आणि आम्ही अवॉर्ड्स देत असू लोकांना. त्याची सगळी मॅनेजमेंट बघायला मी 15 ते 20 दिवस मुंबईला जाऊन राहत असे. तिथून जे मॅनेजमेंटची तुला आवड लागली. येस, बरोबर. अगदी बरोबर आहे. म्हणजे तू बरोबर मला विचारलेलं आहेस. कारण मी इतर वेळी पण मी सांगते, की इव्हेंट मॅनेजमेंट कशी असावी याचं मला ज्ञान 1975 साली मिळालं होतं, की जेव्हा लोकांना इव्हेंट म्हणजे काय हेही माहीत नव्हतं. पण मला माहीत होतं, की इव्हेंट कसा मॅनेज करायचा म्हणजे अगदी श्री लिहिण्यापासून ते आभारापर्यंत कसं करायचं, हे मला त्या माझ्या दीरांच्याकडनं आणि नाट्यदर्पणच्या 25 वर्षात मी शिकले. आणि काही काळानंतर आम्ही पुण्याला आलो. म्हणजे आमचं शिक्षण पूर्ण झाल्यावर आम्ही पुण्याला येऊन तुझं असं काही नव्हतं की आजकाल ऍक्ट्रेस होतात किंवा मला हिरोईनच व्हायचं नाही, अजिबात किंवा नाही. मला नाटकात अजिबात नाही. मला पाहिजे. कधीच व्हायचं नव्हतं ते. अदरवाईज मला काही चान्स नव्हता असं नाही. मी मुंबईत सतत जात होते. मला मोहन वाघांची आमची ओळख होती. नंतर कित्येक प्रोड्युसर्स आमच्या सगळे ओळखीचे होते, की जे आमच्याकडे सतत येत असत आमच्या गिरगावातल्या घरात. आमच्याकडे तालमी चालायच्या, आमच्याकडे गप्पा असायच्या, पत्रकार असायचे सगळे. एक माणूस माहिती नाही असं नव्हतं मला त्या काळामध्ये. नाट्यदर्पणचं कल्पना एक आविष्कार अनेक या नावाची एक एकांकिका स्पर्धा होती, ज्याच्यामध्ये एक कल्पना दिली जायची आणि त्याच्यावर तुम्ही एकांकिका करायची. ही 12 वर्ष आम्ही स्पर्धा केली. त्याची प्राथमिक फेरी पुण्यात होत असे आणि मग फायनल एका दिवसात सकाळपासून रात्रीपर्यंत नेहरू सेंटरला होत असत. 9 एकांकिका असायच्या आणि त्या काळामध्ये आत्ता जी सगळे प्रथितही अशा लोक झालेत ते सगळे त्या एकांकिका स्पर्धांमधनं काम करायचे.
म्हणजे विजय केंकरे तेव्हा साधारण 27-28 वर्षाचे असतील. आता तुमचे सर आहेत ते. विद्याधर जोशी होता. पहिल्या स्पर्धेमध्ये तर नाना पाटेकर आणि रीमा लागूनी काम केलं होतं स्पर्धक म्हणून. म्हणजे बघा, आणि कितीतरी लोक ह्याच्यातनं पुढे आले. देवेंद्र पेमचं आत्ताचं आपलं ऑल दी बेस्ट जे नाटक आहे त्याची मूळ एकांकिका होती. ती एकांकिका त्याचं नाटक केलं नंतर त्यांनी. त्यामुळे त्या काळामध्ये अंकुश चौधरी, नंतर आपला केदार शिंदे, आणखीन भरत जाधव, हे सगळे त्या नाटकात होते. त्यामुळे ते इतके तरुण होते त्यावेळी कॉलेजमध्ये असल्यापासून, म्हणजे आजही त्यांना मी तेव्हापासूनच ओळखते. पण माझ्या ओळखीचं मी कधीही मला काम मिळावं किंवा मला नाटकात काम करावं किंवा मला सिनेमात घ्यावं असं मी कधीही केलं नाही आणि मला वाटलं नाही. मग पुण्याला आल्यानंतर मात्र मी टोटली 7-8 वर्ष माझा दवाखाना आणि आमचं हॉस्पिटल हे करत होते. त्यामुळे फक्त नाटकं बघणं, नाट्यदर्पणच्या सगळ्या काय ॲक्टिव्हिटीमध्ये सहभाग, एवढंच मला माहीत होतं. आणि त्यामुळे नाटक बघायची मी. ही सगळी लोकं ओळखीची होती. पुण्यात नाटक असलं तर पुण्यात बघायचो, मुंबईला जाऊन बघायचो. वाडा चिरेबंदीचं जे ट्रायोलॉजी, ते तिन्ही नाटकं मी एका दिवशी मुंबईला जाऊन बघितलं होतं. चंद्रकांत कुलकर्णी जेव्हा 3 एकत्र केली सगळी, आणि ते दिवसभर रवींद्रमध्ये होती, सकाळी 11 वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत, ती बघायला आम्ही पुण्याहून मुंबईला गेलो होतो बघण्यासाठी. तर ही आवड होती. त्यामुळे काही आणि नाट्यदर्पणचं कामही करत होते. तुला त्या काळात कुठल्या असं वाटतं की व्यक्तींचा प्रभाव व्यक्तींचा प्रभाव आपल्या पडत असतो? व्यक्तींचा प्रभाव म्हणजे मी तुला म्हटलं तसं की मॅनेजमेंटच्या दृष्टीने माझे दीर खूप त्या, आणि माझ्या जाऊबाई मोठे, त्यांच्या मिसेस, ते फार महान होते. म्हणजे त्यांची इतकी लोकांची ओळख होती, इतकी होती की सुधीर दामल्यांचा फोन आल्याबरोबर कोणीही कधीही नाही म्हणायचं नाही कशालाही. आमची रजनीचा कार्यक्रम संध्याकाळी 7ला सुरू व्हायचा, तो सकाळी 5ला संपायचा. रात्रभर कार्यक्रम चालू असायचा. आणि गंमत म्हणजे त्या दिवशी कुठल्याही नाटकाचा प्रयोग मुंबईत कुठल्याही थिएटरला नसायचा. सगळे नाटकवाले लोक इथे येत असत. मग हळूहळू ते ऑस्कर पद्धतीने सुरू झालं. आता आपल्याकडे खूप अवॉर्ड्स, खूप काय काय असतात की त्याची सुरुवात माझ्या दिरांनी केलेली आहे. त्या काळात 1975 ते 2000 25 वर्ष सलग नाट्यदर्पण रजनी केली. आणि इतके मोठे मोठे लोक त्या त्या समारंभाला येत असत. म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीतले येऊन गेले, संगीतकार येऊन गेले, दक्षिणेतनं लोक, म्हणजे अगदी बालमुरली कृष्णन, गिरीश कर्नाड, किशोरी आमोणकर, मोगूबाई कुर्डीकर, कुमार गंधर्व, काय नाव घेऊ नको, सगळे येऊन गेले. सगळे, नसरुद्दीन शहा, ऋषी कपूर, हेमा मालिनी, आशा पारेख, अनुपम खेर, काय नावं सांगू मी. ह्या सगळ्यांचं म्हणजे माझ्याकडे आज फोटो सुद्धा आहेत सगळ्यांचे. पण म्हणून ती इव्हेंट मॅनेजमेंट कशी असावी, कोणाला आपण हाताशी धरून काम करावं. आता आमच्या त्या ट्रस्टचे प्रमोद नवलकर ट्रस्टी होते, सुशील कुमार शिंदे होते. प्रमोद नवलकरांची अख्ख्या सिनेसृष्टीत सगळ्यांची ओळख होती. लता नार्वेकरांच्या आशा भोसले अगदी मैत्रीण होत्या. त्यामुळे आम्हाला हे माहीत होतं, म्हणजे आजकाल सुद्धा आपण कोणाच्या तरी ओळखीनेच या लोकांच्या पर्यंत पोहोचतो. पण ते कसं जावं, त्यांच्याकडे कसं बोलावं, त्यांच्याशी. जसे आम्ही फॅन असतो काही सुपरस्टार्सचे, तसे तू कोणाची फॅन होते का? की मला लता मंगेशकर, मला आशा भोसले खूप आवडायच्या. आणि त्या काळामध्ये मी माझ्या एज ग्रुपचं बघायला गेलं तर आशालता वाबगावकर होत्या, आशा काळे होत्या, ज्या नाटकातनं कामं करायच्या, सुधाताई करमरकर होत्या, काशीनाथ घाणेकर होते, आणि विजयाबाई होत्या, भक्ती होती. भक्ती तर आमच्या घरी खूप येणं जाणं होतं भक्तीचं. त्यामुळे ह्या सगळं म्हणजे मला असं वाटतं की अरे, यांच्यासारखं आपल्याला काम करता आलं पाहिजे. पण मनात माझ्या खूप असलं तरी मला असं वाटतं की मी करू शकेन, मला करायचंच होतं असं नाही. आणि मला कमिटमेंट म्हणून नाटक करता आलं नाही, कारण नाटकाचे दौरे हे सगळं आपल्याला झेपणार नाही हे मला माहीत होतं. मला माझा संसार पण होता, मला माझ्या मुली होत्या, त्यांची शिक्षण, आमचं हॉस्पिटल, हे सगळं करायचं होतं. म्हणून मी काय फार केलं नाही. गेली नाटकाकडे तू
मॅनेजमेंट केलंस, पण असं विचार आला की डिरेक्टर म्हणून एक भूमिका घ्यावी, नाही, बसवावं आणि ते- मला स्वतःला दिग्दर्शक म्हणून काम करायला येणार नाही असं वाटतं खूप. मी केली 1-2 छोटी-छोटी नाटकं, म्हणजे आमच्या ग्रिप्सची नाटकं मी 2 बसवली स्वतःहून, नवीन नाटकं. नंतर आधीच्या आमच्या नाटकांचं जेव्हा आम्ही परत नवीन कलाकारांच्याकडनं केलं ते बसवून घेतलं. पण कुठलंही मोठं नाटक मला दिग्दर्शन मी करू शकेन असं मला वाटत नाही. एखाद्या दिग्दर्शकांनी सुरू केलं काम, तर त्याच्यामध्ये वाचिक अभिनय कसा असावा, रंगभूमीवरच्या हालचाली कशा असाव्यात, आणि हे सगळं बघून शिकले मी. मी कुठल्याही प्रकारचं शिक्षण Formal. घेतलेलं नाही, कारण नव्हतंच तेव्हा ललित कला किंवा कुठेच नव्हतं. पण मला लोकांचं बघून, म्हणजे मी म्हटलं ना, की इतकी नाटकं बघितली, की त्यातली प्रत्येक माणूस कसं काम करतो, कुठल्या पद्धतीने तो तुला वागतो. असं एक्झाम्पल देता येईल का? आता तू बोलता बोलता तुला गोष्टी आठवत असतील, पण हे नाटक बघितलं आणि ते आताही तेवढंच फ्रेश वाटते तुला. आत्ता फ्रेश वाटतं, पण काय सांगू का तुला, 30-40 वर्षापूर्वीची नाटकांची हो, पद्धत पण वेगळी पद्धत होती. वेगळी. खूप फॅमिली ओरिएंटेड नाटकं असायची. म्हणजे आता कालेलकरांची होती, दिवा जळू दे सारी रात सारखी अनेक नाटकं होती. बाळ कोल्हटकरांची होती. त्यातल्या त्यात मग त्या काळामध्ये दळवींची नाटकं थोडी वेगळी असायची. मग बॅरिस्टर नाटक मी पाहिलं होतं आणि विजयाबाईंचा फार पगडा होता माझ्यावर, की मला फार वाटायचं की विजयाबाईंसारखं आपल्याला काम करता आलं पाहिजे. किंवा इव्हन माझ्या एज ग्रुपमधली वंदना होती. वंदनाने मी काम केलं बरोबर. आम्ही शाळेत पण बरोबर होतो. पण ती पुढे मोठी ॲक्ट्रेस झाली आणि मी नाही करू शकले. पण मला खंत नाही त्याची, की मी करू नाही, पण शकले नाही. तू ज्या प्रकारे तू ज्या काळात इव्हेंट इव्हेंट मॅनेजमेंट ही जी गोष्ट आता खूप पुढे आली मेनस्ट्रीम मध्ये, ज्या काळात तू केली ती खूपच कौतुकास्पद आहे. हो. आणि त्याच्यामुळेच तर हे इंटिमेट स्पेस तयार होणं, सुदर्शन एक्झॅक्टली, सारख्या, एक्झॅक्टली. ज्योत्स्ना भोळे सारखे स्पेस तयार होणं, खाली आता बॉक्स सारखं तुमचं चालू आहे. मला वाटतं की खंत वाटायची काही गरज नाही, नाही. अजिबातच नाही. आणि मी पुण्यात आल्यानंतर काही वर्ष काम केलं नाही. पण त्याच्यानंतर राजाभाऊ नातू कोपऱ्यावरच आमच्या राहायचे. त्यांना मी काम करते माहीत होतं. मग ते म्हणले, "अगं, कामगारच्या स्पर्धा कर किंवा राज्यनाट्य स्पर्धा कर. तुला वर्षभर नाही ना काम करायचं. मग हे 1-2 1-2 महिन्यासाठी असतं." मग मी खूप नाटकं केली. मी 6-7 नाटकांमधनं मी ऑइल इंजिनच्या नाटकात उपेंद्र लिमये बरोबर काम केलं. 3-4 नाटकं त्यांनी दिग्दर्शित केली. त्याच्याबरोबर काम केलं. त्याच्यातही खूप बक्षिसं मिळवली. त्या काळामध्ये मग मात्र 1992चा सुमार असेल, म्हणजे मी म्हणते की मोठ्या मुलीचं लग्न झालं. नंतर दुसरी मुलगी मार्गाला शिकायला, चांगली शिकायला लागलेली होती. धाकटी मुलगी माझी 12वी पास झाल्यानंतर त्या काळामध्ये, त्याच्या आधीच मी ग्रिप्सच्या नाटकात काम करायला सुरुवात केली. कारण त्या नाटकाचे खूप प्रयोग नसत. 1 तासाभराचं नाटक असतं, तास, सव्वा तासाचं. आणि कुठेही प्रयोग केले तरी पटकन घरी येऊ शकत होतो. बाहेरगावी केले तरी त्या दिवशी, म्हणजे त्याची कमिटमेंट अशी, दौरे आहेत, मोठालं काय-काय करायचं अशी कधीच नसायची. तर डॉक्टर आगाशांनी मला एक दिवस विचारलं, की "तू काम करशील का या नाटकात? तू बघायला तर ये." म्हणून मी नको रे बाबा नावाचं नाटक बघायला गेले आणि पण तू ते केलं. आय वॉज सो इम्प्रेस्ड म्हणजे की नाटकाचं नाव नको रे बाबा आहे. नको रे बाबा. ते नाटक मी केलं आणि त्याच्यामध्ये पॅरलल कास्टिंग करायचं होतं, तर त्याच्याबरोबर मी पहिल्यांदा आनंद इंगळे बरोबर काम केलं. आनंद इंगळे तेव्हा 16 वर्षाचा होता. म्हणजे बघ. आणि मग मात्र 92 सालापासनं आजतागायत मी ग्रिप्सची चळवळ चालवली लहान मुलांसाठी. सुरुवातीला अकॅडमी बरोबर, थिएटर अकॅडमी बरोबर, आणि मग नंतर महाराष्ट्र कल्चरल सेंटर बरोबर. तर 92 ते 2002 पर्यंत महाराष्ट्र कल्चरल सेंटर या संस्थेचं काम करायला मी सुरुवात केली होती. त्याच्यामध्ये गिरीश जोशी लेखक आहेत, ते फायनल ड्राफ्ट ज्यांचं नाटक आहे ते आम्हाला जोडले गेले होते. मिलिंद फाटक आत्ताचा ॲक्टर आहे तो. विवेक बेळे आत्ताचं लिहितात ते. अशी सगळी लोकं आम्ही मिळून महाराष्ट्र कल्चरल सेंटरचं काम करायला सुरुवात केलं आणि आम्ही राज्यनाट्य स्पर्धेसाठी पहिलं नाटक केलं, बाभूळबन म्हणून. आणि त्या नाटकाला इतका प्रतिसाद मिळाला, त्याचे 12 पैकी 11 बक्षिसं त्या नाटकाला राज्यनाट्य स्पर्धेची पुण्याला कित्येक वर्षांनी मिळाली होती. आणि त्यामुळे असं त्याचा बोलबाला झाला होता त्या नाटकाचा. आणि मग ते नाटक पुढे आम्ही केले त्याचे काही प्रयोग. मग गिरीशच्या अनेक एकांकिका केल्या, त्याला बक्षिसं मिळाली. त्याच्या किती 5-6 एकांकिका त्यांनी लिहिल्या आणि त्या सगळ्या करत गेलो. असं 10 वर्ष आम्ही काम करत होतो.
म्हणजे तेव्हा सुदर्शन नव्हतं, काही नव्हतं. पण महाराष्ट्र कल्चरल सेंटरचं काम, नाटकं 3 अंकी नाटकं आम्ही केली, राज्यनाट्य स्पर्धेला केली. तुझी आणि प्रॅक्टिस वगैरे कुठे चालू इथे सुदर्शनला. माझं तेव्हा कार्यालय होतं हे. म्हणजे आम्ही दवाखाना बंद केल्यावर ही वास्तू जेव्हा उभारली, तेव्हा आम्हाला काही पुन्हा दवाखाना काढायचा नव्हता. कारण खूप वेगळ्या सिस्टीम्स आलेल्या होत्या. मग हे माझ्याकडे जागा होती. मग म्हटलं आपण मंगल कार्यालय सुरू करू, जेणेकरून आपल्याला उत्पन्नाचं साधन आणि ते टाईम बाउंड असतं ना, म्हणजे सीझनल असतं. बरोबर. मग उरलेल्या वेळी काय करायचं, तर इथे आमच्या तालमी चालायच्या ह्याच हॉलमध्ये. आणि खाली बेसमेंटला टेल्को कलासागरचं एक कला मंडळ होतं. ते जेव्हा सोडलं तेव्हा तिथे तालमी चालायच्या. मग ह्या हॉल मधली एखादी आठवण वगैरे, भांडण करतो आपण, ओरडतो, चिडतो किंवा काहीतरी या celebration करतो. हॉलमध्ये आम्ही ग्रिप्सच्या इतक्या नाटकांच्या तालमी केल्या, की पण आम्हाला खेळायचं हे नाटक जेव्हा आम्ही बसवलं स्वतंत्रपणे, ते अकॅडमीशी काही संबंध नव्हता. तर त्या नाटकामध्ये 17 लोकं काम करायची आणि 17 लोकांचा ग्रुप आणि लेखक, दिग्दर्शक. तर खूप मजा यायची तेव्हा. विभावरी देशपांडे, आनंद इंगळे हे सगळे त्याच्यात काम करायचे आणि राधिका हर्षे होती. तर इथे आमच्या तालमी चालायच्या आणि रोज एक सीन रंगा त्या खोलीत बसून लिहायचा. अच्छा, पॅरलली पॅरलली तो सीन लिहायचा, इकडे यायचा, तो बसवायचा आणि म्हणायचा, की आता हा बसवून झाला. मग दुसऱ्या दिवशी आम्ही पहिला सीन आणि दुसरा सीन करायचो, की तिसरा परत तो बसवायचा. तिकडे करायचा. आणि त्या काळामध्ये ना माझं कार्यालय पण काही आधी चालू होतं, 92 ते. मग त्याच्यामध्ये माझ्याकडे त्या दिवशी लग्नाच्या सीझनचं कधी जिलब्या उरलेल्या असायच्या, कधी भजी असायची, कधी रात्रीचं जेवण असायचं, शिरा-बिरा असं सगळं. मग ते सगळं खाली घेऊन यायचं. नाही तर घरच इथे होतं माझं. मग घरी यायचे. मग काय सगळ्यांचे त्याच्यावर ताव मारायचा. म्हणजे माझ्या घरात कोणाला ॲक्सेस नाही असं कधीच नव्हतं. आत जायचं, स्वयंपाकघरात डबे उघडून बघायचे, काय खायला आहे बघायचं. सगळं आमच्याकडे ओपन होतं, कारण डॉक्टरांनाही काही त्याचं वावडं नव्हतं. माझ्या सासूबाईंनाही आवडायचं होतं. मुली पण होत्या इतक्या त्याच्यामध्ये गुरफटलेल्या होत्या, की सगळे गिरीशला, सगळ्यांना, राजेश देशमुख आताचे आमचे, ते पण काम करायचे. सगळ्यांना दादा म्हणून, ते म्हणजे इतकी फॅमिली आमची फ्रेंडशिप होती. त्या काळामध्ये 10 वर्ष आम्ही काम केल्यानंतर असं लक्षात आलं, की आपल्याला काम करण्यासाठी वेगळी काहीतरी जागा पाहिजे. हो. आणि त्या काळामध्ये स्नेहसदन नावाची एक छोटीशी बिल्डिंग होती, ज्याच्यामध्ये मिशनरीचा एक हॉल होता. तिथे योगेश सोमणनी आपल्या एकांकिका करायला सुरुवात केली. मग तिथे आम्ही पण काही नाटकं केली आणि समन्वयनी मात्र तिथे चांगला जम बसवला. साठेचं काय करायचं, सुदामा के चावल, किरण यज्ञोपवीचं आणखीन एक नाटक होतं. आता मला नाव आठवत नाही, पण ही नाटकं एकांकिका तिथे करायला सुरुवात केली आणि अचानक स्नेहसदननी ते बंद करून टाकलं, की आम्ही आता देणार नाही, कारण त्रास व्हायला लागला त्यांना. कारण आवाज, नाटकाची लोकं सगळे तेव्हापासनं तिथेही चप्पल काढायला लागायची बाहेर, तीच आम्ही बरोबर इथे ठेवली. आणि मग माझा हा हॉल होता, वरचा हॉल होता, खोल्या होत्या, वळण होतं इथे तालमींचं. म्हणून मग आमच्या संस्थेच्या लोकांना असं वाटलं, की आपणच का नाही इथे छोटासा रंगमंच सुरू करायचा. जो स्नेहसदनला जर एवढी गर्दी होते, तर आपल्याकडे पण होऊ शकते. मग प्रमोद काळे, सुनीता काळे हे सगळे लोकं, आमच्या संस्थेची काही लोकं, राजेश आहे, विवेक होता, गिरीश होता. या सगळ्यांनी ठरवलं, की आपण पण सुरुवात करू. आणि मग आता ती सुरुवात, माझं कार्यालय तर बंद होणार, मग ते कसं, आम्ही काय करायचं? माझं उत्पन्नाचं साधन ते होतं ना. तर संस्था म्हणली, की आपल्याला कल्चरल ॲक्टिव्हिटीजसाठी आपण करतोय आणि प्रमोशन ऑफ कल्चरल ॲक्टिव्हिटीज हेच आमचं उद्दिष्ट आहे संस्थेचं. तर आम्ही भाड्याने घेतो जागा. म्हणून मग हा हॉल आणि समोरची जागा सुरुवातीला त्यांनी भाड्याने घेतली आणि इथे आम्ही हे कन्व्हर्ट सगळं केलं. त्या काळामध्ये आविष्कारचे अरुण काकडे होते. त्यांनी अक्षरशः वचन दिलं होतं डॉक्टर दामल्यांना, की "तू काळजी करू नकोस. हे थिएटर चालवायची जबाबदारी 1 वर्षभर मी घेतो." आणि त्याप्रमाणे दर महिन्याला शनिवार, रविवार ते आविष्कारची सगळी नाटकं त्यांनी 12 महिने इथे केली.
दर महिन्याला 2 नाटकं ते करायचे आणि मुंबईहून गाडी करून यायचे. सीताराम मामा इथे जे काही असेल त्या सामानामध्ये नाटक बसवायचे त्यांचं, नाहीतर घेऊन यायचे थोडंफार. ह्या स्पेससाठी त्यांनी नाटकं बदललं आणि अनेक नाटकं त्यांनी इथे केली. आणि त्या काळामध्ये आज मी तिला चेतन दातार, सुहिता थत्ते, लीना भागवत, सचिन खेडेकर, प्रतिमा कुलकर्णी, एकही माणूस असा नाही की ज्यांनी या स्टेजवर काम केलं नाही. सगळे अदिती देशपांडे सगळेजण येऊन इथे काम करून जायचे. आणि त्यामुळे त्याला एक उठाव आला. त्या काळात आमची पण काही नाटकं आली. आम्ही सतीश आळेकरांचं पिढीजात नाटक केलं. त्याच्यानंतर राज्यनाट्य स्पर्धा पण चालू होत्या, त्याच्यामध्ये भाग घेत गेलो. आणि ह्या संस्थेच्या कामामध्ये इन्व्हॉल्व होत सुदर्शनला एक स्वतःचं रूप प्राप्त झालं आणि स्वतःचा एक ऑडियन्स पण निर्माण झाला. आणि तेव्हा सुरुवातीला असं वाटते कसं चालेल, पण नंतर असं लक्षात आलं की अशा पद्धतीच्या जागेची फार गरज आहे. कारण तुम्ही थिएटरमध्ये मोठ्या नाटक करू शकता, पण प्रेक्षक नाही आणू शकत. आणि इंटिमेट काम करण्याचा जो एक फील असतो, तुम्ही आता थिएटर करणारी लोक आहात, तुम्हाला माहिती आहे की समोरच्याच्या डोळ्यामध्ये आपण काय करतो याचा भाव जेव्हा आपल्याला दिसतो किंवा त्याचा रिस्पॉन्स आपल्याला लक्षात येतो की करतोय आपण, त्यांच्या बघण्यातनं, त्यांच्या श्वासातून, त्यांच्या हालचालीतनं सुद्धा आपल्याला कळत असतं की आपण जे करतोय ते खूप छान आहे, आपण जे करतोय ते त्यांना आवडतोय. आणि तो फील या सुदर्शन रंगमंचावर यायला लागल्यापासनं मोहित टाकळकर सारख्या दिग्दर्शकांनी सुद्धा सुरुवातीला संस्थेकडनंच 2 नाटकं केली, छोट्याशा सुट्टीत आणि फ्रीजमध्ये ठेवलेलं प्रेम. त्या नाटकांचे 25, 30 प्रयोग केले. त्या काळामध्ये सुद्धा अमृता सुभाष काम करायची त्याच्यामध्ये, नंतर विभावरी करायला लागली, सारंग साठे करायचा, ओंकार गोवर्धन बॅकस्टेज सांभाळायचा. म्हणजे बघा, तर ही सगळी मुलं त्यावेळी सुदर्शनच्या प्रेमात पडून गोळा झाली. आणि आत्ताही आहेतच, पण तो काळ असा होता ना की मोठ्या थिएटरकडनं छोट्या थिएटरकडे येण्याचा जो प्रवास होता तो सुदर्शनमुळे घडला. आणि मग मोहितनी ह्या स्पेससाठी म्हणून नाटक केलं. आपल्या अनिरुद्ध कुटवडनी इथे सेंटरला महापूर केलं, सेंटरला म्हणजे, किंवा जत्रेतलं जायंट व्हील तुम्ही ऐकलं असेल, ते नाटक इथे झालं, सेंटरला झालं. तिकडे प्रेक्षक, इकडे प्रेक्षक, आणि मध्ये नाटक आणि एंट्री तिकडनं, अशा पद्धतीने. पण म्हणजे ह्या स्पेसचा ना एक्सपेरिमेंटल वापर सुरू झाला की जो काळाची गरज होती आणि ती काळाची गरज सुदर्शनने भागवली, म्हणून आज सुदर्शनचं नाव एवढं मोठं झालं. ही जागा नॉर्मली मी या जागेत जेव्हा आलो तेव्हा मला म्हणजे इकडे भरतनाट्य मंदिर आहे, तिकडे ज्योत्स्ना भोळे आहे, तर या जागेचं एक वेगळं अस्तित्व आहे. याला मला जाणवलं की कॉम्पिटिशन हा प्रकारच नाहीये. जसं बालगंधर्वले काहीतरी पॅरलल यशवंतराव चव्हाण आहे, इकडे अण्णाभाऊ साठे आहे. मला जाणवलं की ही जी जागा आहे जास्त, तू जे बोलले की एक्सपेरिमेंट जे नाव आहे त्याला साजेस आहे. मग कोणी यावं इथे प्रयोग करून बघावं की काय मध्ये मला ही जागा वापरायची का. मला काजव्यांचा गावचा पहिला प्रयोग प्रदीपने इथे केला, तेव्हा त्यांनी असं सगळं ते कोकणातलं घर मांडलं होतं. आम्ही चाफा नावाचं नाटक केलं तेव्हा मधला सगळा त्या कोकणातला रस्ता दाखवला होता, असा सरळ शेवटपर्यंत. म्हणजे इथे एक घर आहे, इथे काहीतरी घडतं आणि समोर शेवटच्या खुर्चीवर एक घर होतं, ऑडियन्स दोन्ही बाजूला, थोडे इकडे, थोडे तिकडे, थोडे तिकडे, मग कमी व्हायचं ऑडियन्स पण असायचं. पण ह्या संकल्पनेतनं ह्या जागेचा उपयोग करण्यासाठी म्हणून लोकांनी नाटक करायला सुरुवात केली आणि ते खूप महत्वाचं होतं. मग पुढे आम्ही जवळजवळ 15 वर्ष हे चालवल्यानंतर, 15 नाही 12-13 वर्ष, मग ज्योत्स्ना भोळे सभागृह आमचाच प्लॉट होता संस्थेचा. म्हणजे मग तिथे आम्हाला फार पूर्वीपासून तिथे थिएटर करायचं होतं. हे पैसे आणि आर्थिक सगळी गणितं जमवायला बांधणं शक्य नव्हतं, हे तयार होतं. आता ह्याच्यात त्रुटी आहेत, उंची कमी आहे, मेकअपला कमी जागा आहे, पण आम्ही ती भरून काढली. तिकडच्या खोल्या दिल्या, मागे जिना केला, खालून जाऊन इकडनं या, एंट्री एक्झिट घ्यायला मागे जागा ठेवली. जेवढं म्हणून नाटक करणाऱ्या लोकांना माहीत असतं तेवढं सगळं आम्ही इथे करायचा प्रयत्न केला मिनी प्रमाणात. मग ह्याचंच पुढचं वर्षन थोडं मोठं, आता इथे 125 लोक बसतात तर तिकडे 250 बसायला लागली, म्हणून ज्योत्स्ना भोळे सभागृह उभं राहिलं. तिथे संपूर्ण लाकडी प्लॅटफॉर्म केला का, तर डान्सर्सना उपयोगी पडावा. त्यामुळे आता डान्सचे खूप कार्यक्रम होतात तिथे, सगळे भरतनाट्यम, अरंगेत्रम, क्षमाताईंचे अनेक कार्यक्रम,
कितीतरी परिसंवाद, खूप खूप नाटकाचे डान्सचे कार्यक्रम तिथे व्हायला लागले. असं करता करता हे सगळं चालू असताना असं वाटायला लागलं की त्याच्यातही त्रुटी आहेत, कारण त्याची उंची कमी आहे. काही कारण परत्वे आम्हाला ज्योत्स्ना भोळे सभागृह घाईघाईने बांधायला लागलं. त्याच्या खाली जो हॉल होता तो आमचा मेन हॉल होता, जिथे आम्हाला थिएटर करायचं होतं आणि ते ब्लॅक बॉक्सच करायचं होतं. आमची फार पूर्वीपासून तीच इच्छा होती की NCPA सारखं आपण करायला पाहिजे, पुण्यात कुणाकडेही नाही. आणि म्हणून आम्ही ते 18 फूट हाईट असलेला तो हॉल बांधलेला होता. बघितलं मी आता, खूप मोठा hall आहे. तर तिथे करायचं असं होतं. पण समहाऊ काही संस्थेच्या कामामुळे, काही आर्थिक अडचणीमुळे आम्हाला तो करता आला नाही. पण आम्ही ते भाड्याने दिलं काही दिवस, कारण पैसे तर पाहिजेत ह्या सगळ्याला. हो. आर्थिक तुमची घडी ठाम असल्याशिवाय तुम्ही काही करू शकत नाही. आणि हे करताना मग एक काळ असा आला की आता ह्या थिएटरमध्ये आपल्याला काहीतरी केलंच पाहिजे जागेमध्ये. तर त्याच काळामध्ये आमची अशी इच्छा होती की डॉक्टर लागूंच्या नावाने कुठेच काही नाही. आणि म्हणजे त्यांचं कॉन्ट्रिब्युशन एवढं मोठं आहे. मूळ प्रायोगिक नाटकांपासून हो. ज्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली PDAमध्ये, तर त्यांचं कुठेतरी आपण काय म्हणूया, आपण स्मारक म्हणूया किंवा आठवण म्हणूया बांध. तर ह्या हॉलला आपण नाव द्यावं असं आम्हाला वाटलं. आणि त्याच काळामध्ये आनंद लागूंची आमची भेट झाली आणि त्यांनाही काहीतरी असं करायचं होतं की डॉक्टरांची स्मृती कायम राहावी. ते तन्वीर सन्मान आणि रूपवेधचा आणखीन एक मोठा नाट्यधर्मी पुरस्कार देत असत. पण तो त्यांना काही काळाने बंद करायचा होता. मग ते म्हणले की आम्ही तुम्हाला काहीतरी कॉन्ट्रिब्युशन देतो, तुम्ही इथे डॉक्टरांच्या नावाने सुरू करा. म्हणून आता आपलं डॉक्टर श्रीराम, डॉक्टर नाही म्हणायचं, कारण त्यांना विरोध होता फार. श्रीराम लागू रंगावकाश असं अवकाश आहे की जिथे तुम्ही कुठल्याही प्रकारचा प्रयोग करू शकता. तुम्ही 3 बाजूला प्रेक्षक बसवू शकता, तुम्ही एरिना करू शकता, तुम्ही सँडविच करू शकता, तुम्ही प्रोसेनियम करू शकता. अशा फ्लेक्झिबल सिटिंगचं आणि उत्कृष्ट अकॉस्टिक असलेलं, कदाचित माईक शिवाय सुद्धा तुम्ही बोलू शकाल अशा प्रकारचा रंगावकाश आमचं तिथे आता सुरू होईल. त्याची तारीख अजून फायनल झाली नाहीये, पण 16 नोव्हेंबरला डॉक्टरांचा वाढदिवस असतो. त्या दिवशी आम्ही ती तारीखही जाहीर करू आणि पहिलं काय उद्घाटनाचे कार्यक्रम असतील ते. आणि अशी इच्छा आहे की भारतभरातनं तिथे नाटकं यावीत, त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे परफॉर्मन्स करावेत, ते लोकांनी बघावेत, त्याच्यापासून काहीतरी प्रेरणा घ्यावी. ललित कला केंद्राच्या मुलांनी सुद्धा त्यातनं आपल्याला ना ज्ञान वेचता आलं पाहिजे. आपण सारखं करून आपण द्यायचं नाही, आपल्याला घेता पण आलं पाहिजे. तुम्ही जे शिकता ते तुम्हाला बघायला मिळतंय का नाही, हे फक्त तुमची नाटकं बघून नाही कळणार तुम्हाला. बाहेरची नाटकं. तुम्ही बाहेरची नाटकं जेव्हा बघता तेव्हा तुम्हाला रिअलाइज होईल की अरे, आपण हिस्ट्रीमध्ये हे शिकलो होतो किंवा आपण थिअरीमध्ये आपल्याला आळेकर सरांनी किंवा राजीव नाईक सरांनी हे सांगितलं होतं, तेच आपण आत्ता या नाटकात बघतोय. हे रिअलायझेशन तुम्हाला केव्हा होईल, जेव्हा तुम्ही बाहेरची नाटकं बघाल. आणि त्यामुळे इथे आपण जास्तीत जास्त नाटकं आणू. विद्यार्थ्यांना सवलत असेल तर तुम्ही स्वतःहून 10 ठिकाणी जाऊन नाटकं बघितली पाहिजेत. कुठेतरी नाटकाच्या थिएटरमध्ये इंटर्नशिप केली पाहिजे की नाटक करणं म्हणजे काय फक्त अभिनय आहे का? तर नाही. नाटक करणं म्हणजे त्याचं साऊंड आहे, नाटक करणं म्हणजे त्याचं लाइटिंग आहे, कॉस्ट्यूम आहे. तुम्ही शिकताना हे सगळं शिकता. मग ते करताना पण आपल्याला आलं पाहिजे. तुम्ही जेव्हा पुढे जाल निघून इथून शिक्षण पूर्ण करून, तेव्हा काहीतरी ध्येय असतं. प्रत्येकालाच काही तुम्हाला अभिनेता, अभिनेत्री होता येणार नाही, कारण त्याची पण लिमिटेशन्स असतात ना प्रत्येकाची. आणि आपण जे शिकलोय ते आपल्याला शेवटी आपण का शिकतो, तर आपल्या पोटापाण्याची व्यवस्था त्यातनं व्हायला पाहिजे. मग आयदर तुम्हाला काम केलं पाहिजे किंवा तुम्हाला काहीतरी प्रशिक्षण दिलं पाहिजे. काहीतरी डोक्यात ठेवून तुम्ही येता, तर जे काही करणार असाल ते अत्यंत फोकसनी करायला शिकलं पाहिजे. मग मी हे पण करून बघीन, मी ते पण करून बघीन, मग मला हे जमलं नाही तर मी अमुक करीन, नाही. मी MA झाल्यानंतर माझा पुढच्या वर्षीचा 1 वर्षाचा हा प्लॅन ठरलेला असेल, हे तुम्ही मनाशी आत्तापासून ठरवलं पाहिजे. BA झाल्यानंतर ज्यांना इंडस्ट्रीमध्ये जायचंय त्यांनी जावं इंडस्ट्रीत, हरकत नाही. तुम्हाला दिग्दर्शन आवडत असेल तर दिग्दर्शन करा, तुम्हाला लेखन करायचं असेल तर लेखन करा.
तुम्ही नाट्य प्रशिक्षण एकदा घेऊन गेल्यावर तुम्हाला सगळ्या बाबी शिकवलेल्या असतात. त्या सगळ्या बाबी तुम्ही एक्सप्लोर करून बघू शकता की काय करायचंय मला. स्वतःसाठी एक वर्षभर द्या, विचार करा की मला हे करायचंय, मी हे करू शकतो. आणि ज्यावेळी तुम्हाला असं वाटेल की नाही मला हे चांगलं जमेल, तर मात्र मग तुम्ही ते फोकस त्याच्यावर करून तुम्ही ते करायला पाहिजे. मग कदाचित तुम्ही तुमच्या गावी जाऊन नाट्य प्रशिक्षण द्याल, त्यातनं तुम्ही नवीन लोक तयार कराल, त्यांना तुम्ही पुण्या मुंबईकडे शिकायला पाठवा, त्यातनंच काही कलाकार मुंबईत इंडस्ट्रीमध्ये जातील. तर ही व्याप्ती तुमची तुम्ही वाढवली पाहिजे. आणि तुम्ही ज्या प्रकारे गेले तेच तुम्ही त्याच्यामुळेच ऍक्च्युली आम्हाला ही जागा वापरायला मिळते. कारण तुम्ही जसं बोलला की तुम्ही जर हे करून नसतं ठेवलं काही वर्षांपूर्वी, तुम्ही पॅरलल स्पेस तयार केला कलाकारांसाठी, आणि तुमच्यासोबत जी काम करणारी मंडळी होती, तरुण असतील किंवा अजून लहान असतील, तर ते आज तुमच्या संस्कारांमुळे मला असं वाटतं की ते कुठेतरी ते इनडायरेक्टली संस्कारच होते हो. जे तिथे पोचले. पण हे करता करता पर्सनल लाईफ असेल किंवा प्रोफेशनल लाईफ असेल, काही प्रॉब्लेम तुला आले का की बाबा सांगण्याची गरज नाहीये, पण असे काही प्रॉब्लेम आले का की ज्याच्यामध्ये तुला वाटलं की हा खूप दमछाक होते? मला जेव्हा मी फार तरुणपणी काही फार काम केलं नाही. मी माझं काम 40च्या नंतर सुरू केलं. तोवर माझ्या सांसारिक जबाबदाऱ्या बऱ्याचशा पूर्ण झालेल्या होत्या. बरं, डॉक्टर आमचं घर सगळं नाटक वेडच होतं. म्हणजे माझ्या सासूबाई, माझे सासरे, ते आता नाहीत, दोघंही नाहीत, पण सासूबाईंनी मला कायम प्रोत्साहन दिलं. माझे दीर जाऊ तर नाटक वेडेच, नाटकातलेच होते. डॉक्टर स्वतः बीजे मेडिकलला असताना नाटकात काम करायचे. मोहन आगाशे आमचे फॅमिली फ्रेंड आहेत. आणि माझ्याबरोबर काम केलेले लोकांची नावं सांगते ना तुला. माझ्याबरोबर मोहन गोखले होता, माझ्याबरोबर चंद्रकांत काळे होते, रोहिणी हट्टंगडी होती, वंदना गुप्ते होती. इकडे थिएटर अकॅडमीचे सगळे कलाकार होते, तेही माझ्या तितकेच ओळखीचे होते. त्यामुळे ह्या लोकांच्या बरोबर असल्यामुळे मला कधी मी खूप लांब गेले नाटकापासून असं कधी वाटलं नाही. आणि प्रॉब्लेम कसं येतात माहिती आहे का? प्रॉब्लेम तुम्ही निर्माण करताना तुम्ही त्याचं सोल्युशन जर तुमच्याजवळ नसेल, तर तुम्हाला ते प्रॉब्लेम जास्त त्रास देतात. मला असा कधी खूप काही त्रास झाला नाही. मला मॅनेजमेंटमध्ये मात्र खूप वेळा त्रास झाला आणि तो आता जास्त व्हायला लागलाय. एकतर माझं वय म्हणून असेल, पण आता ना आत्ताच्या सगळ्या कलाकारांची ना कमिटमेंट हा शब्द खूप कमी झालाय. म्हणजे त्यांना सिरियल करायची असते, त्यांना त्यांना एकांकिका स्पर्धा करायच्या असतात, त्यांना पुरुषोत्तम करायचं असतं, त्यांना सकाळ भरत करंड, त्यांना सगळं करायचं असतं. आणि मग हे करताना तुम्ही सुट्टीमध्ये तुम्हाला वेळ आहे म्हणून तुम्ही एखादं नाटक करता, त्या नाटकाला तुम्ही विसरून चालणार नाही. त्या नाटकाची तुमची प्रायोरिटी राहिली पाहिजे की माझं नाटक बसवून झालंय, आता मला काम करायचं असेल तर मी बाकी सगळं अरेंजमेंट करीन, पण मी हा नाटक सोडणार नाही. तुम्ही 2 प्रयोग झाल्यावर रिप्लेसमेंट करायला कशी लावता? त्याच्या प्रोड्युसरचा काय आहे? आम्ही सुद्धा पैसे खर्च करतोच ना नाटकाला. कमर्शियल नाटकाचा प्रोड्युसर आणि आमचा ह्याच्यात प्रोड्युसरमध्ये फरक नाही. तिथे 5 लाख असतील, आम्ही 50,000 खर्च करत असू, पण नाटक करतो ना. तर ही कमिटमेंटची वृत्ती आजकाल खूप कमी झाली आहे. म्हणजे सगळ्यांचीच. म्हणजे आमच्या वेळी मी नाटकात काम करायला सुरुवात केली तेव्हापासनं काही नाही, नाटक म्हटलं की पळत सुटायचं की आपण आपलं जाऊन नाटकात जाऊन काम करायचं. लहान म्हणजे इव्हन ग्रिप्सच्या आमच्या नाटकात जवळजवळ 2000 सालापर्यंत आम्हाला हा प्रॉब्लेम कधीही आला नाही. 2000 इव्हन 7-8 पर्यंत की नाटक आहे ना, मग कसंही करून प्रयोग करू आपण. आता असं होत नाही. आता जरा त्याचा त्रास होतो, कारण मॅनेजमेंटच्या दृष्टीने तुम्हाला सारख्या रिप्लेसमेंट करणं शक्य नसतं. त्यामुळे आता संख्या कमी होते नाटकांची. मग असं वाटतं की प्रेक्षकांना पण नाटक आवडलं पण पाहिजे, आपण काहीतरी प्रयोग चांगला केला हे लोकांनाही कळलं पाहिजे. आणि त्यामुळे मॅनेजमेंटच्या दृष्टीने थोडा आता त्रास व्हायला लागलाय. मला पूर्वी एवढा त्रास व्हायचा नाही. आता खरं माझ्या बरोबरीने हर्षद राज पाठक आहे, आमचे सगळे संस्थेची लोकं आहेत, आमचे आम्हाला सहाय्यक आहेत आमचे सगळे. ते खूप काम करतात आता. आणि त्यामुळे आता सुकर पण झालंय. आता WhatsApp आहे तुमच्याकडे, ईमेल्स आहेत, कॉम्प्युटर आहे. आता मला हाताने पत्र लिहायला लागत नाहीत कोणालाही.
माझी आभार, पहिली आभार. पत्र आभाराची, बोलवण्याची, आम्ही थिएटर फेस्टिवल करायचो त्याची सगळी पत्र माझी काल परवा मी आवर्तन सापडली, सगळ्यांना लिहिलेली पत्र. आम्ही असं असं ठरवलंय, तुम्हाला एवढं मानधन देऊन तुमची राहण्याची व्यवस्था करू. तर आता हे काही नाही, आता तुम्ही 5 मिनिटात एकमेकांशी बोलू शकता, 5 मिनिटात तुम्ही म्हणजे टेक्नॉलॉजीचा वापर मी पण करते, पण टेक्नॉलॉजीमुळे काही गोष्टी सुकर होतात, त्यामुळे तसं काही गोष्टी दुष्कर पण होतात असं माझं मत आहे. पण जास्त चांगल्या पद्धतीने आपण टेक्नॉलॉजी वापरली तर त्याचा उपयोगही होतो. आता तू हे सांगतोयस, हे किती लोकांपर्यंत पोहोचेल का नाही मी जे हो. करतोय ते. तर त्याचे अशा फायदे पद्धतीने आहेतच. आमचं काम चालू आहे. आणि नवीन मुलांनी पण मी आता म्हटलं तसं, की नाट्यशास्त्र शिका. आम्ही नाट्यशास्त्र शिकलो नाही, पण कमिटमेंट आम्ही जास्त शिकलो तुमच्यापेक्षाही. ती कमिटमेंट तुम्ही पाळायला शिकवा. आज आपल्याकडनं मुक्ता बर्वेचा आपल्यापुढे आदर्श आहे, की नाटक सोडत नाही ती. चार चौघी ती चालूच आहे. नाटक सोडलं नाही तिने. पहिल्या दिवसापासून तिने करिअरची सुरुवात नाटकापासूनच केली. देहबान आणि फायनल ड्राफ्ट. फायनल ड्राफ्टच्या प्रयोगाला मुक्ता 50 प्रयोग मुक्तानी ह्या थिएटरमध्ये केले. तर स्वतःचे स्वतः कपडे घेऊन यायची, स्वतःचे स्वतः धुवून इस्त्री करून आणायची, स्वतःचे स्वतः इथे बदलायची. मला म्हणली फक्त एक छोटा दिवा दे. तेव्हा मोबाईल नव्हते. मोबाईलचा लाईट टाकतो वगैरे नव्हतं. छोटा दिवा ठेवलेला असायचा, त्याच्यावर तिचं ते चेंजेस सगळं, काही असिस्टन्स नाही, काही नाही, काही नाही. आणि ती जी तिच्यावर संस्कार झालेले आहेत, त्याच संस्कारातनं आज ती नाटक करते ना. हो. त्यामुळे मुक्ता बर्वे असून सुद्धा सगळ्यांना काम करणाऱ्यांना ती आपलीशी वाटते. एवढी मोठी आर्टिस्ट आहे, रोहिणीसारखी, रोहिणीच्या बरोबरीने काम करते. सिनेमा केला तिने, नाटक केलं, सिरियल केल्यान, पण तरीसुद्धा ती नाटक म्हटलं की प्रायोरिटीनी चांगलं नाटक असेल तर ती नक्की करते. आज काय सुंदर चाललंय तिचं हो, नाटक. खूप कमाल चालू आहे त्यांचं. त्यामुळे नाट्यशास्त्र शिका, पण नाट्यशास्त्र शिकताना आपल्याला काहीतरी ह्या क्षेत्रातलं करायचं आहे. ते फोकस्ड असावं, ते कमिटेड असावं. टाईम मॅनेजमेंट करायला शिका. टाईम मॅनेजमेंट फार महत्त्वाची असते आपल्या क्षेत्रामध्ये. मी सकाळी 7 ते 5 शूटिंग केलं, तर 5 नंतर जर माझा नाटकाचा प्रयोग असेल, तर मला आदल्या दिवशी नाटकाची तयारी करून ठेवायला पाहिजे. मग मी 5ला घरी येऊन शूटिंग घेऊन ती नाटकाची बॅग घेऊन जाऊ शकते. मी कित्येक वेळा असं केलेलं आहे. 7चा ग्रिप्सच्या नाटकाचा प्रयोग असेल तर. मी डॉक्टर लागूंच्या बरोबर क्षितिजापर्यंत समुद्र नावाचं नाटक करायची. कमर्शियल नव्हतं, आपलं थिएटर अकॅडमीचं होतं. महेश एलकुंचवार डिरेक्टर होते. तर त्या दिवशी मला काय माहिती नाही, मला एकदम पोटदुखी सुरू झाली आणि मला किडनी स्टोनचा अटॅक आला. म्हणजे मी अक्षरशः इतकी तळमळत होते दिवसभर, की संध्याकाळी 5:30ला माझा प्रयोग आहे आणि डॉक्टरांसारखा माणूस वेळ काढून त्या नाटकाला येतो, तर मी काय करायला पाहिजे? काही नाही, आमच्या घरी आमचं डॉक्टर, आमचे एक मित्र आहेत, ते आलेले होते. डॉक्टर दामले पुण्यात नव्हते त्यावेळी. तर त्या कोल्हापूरचे आमचे डॉक्टर मित्र होते, जे आमचं हॉस्पिटल सांभाळत असत. त्यांना म्हटलं, "द्या मला एक बॅरल गनचं इंजेक्शन." मग इंजेक्शन घेतलं आणि मी गेले. मला डॉक्टरांनी गेल्या विचारलं, डॉक्टर लागूंनी, "का गं, बरं नाही आहे का तुला आज?" कारण शेवटी परत ती नजर त्यांची डॉक्टरांचीच होती. तर मी म्हटलं, "सर डॉक्टर मला असं झालं." तर "अगं मग कॅन्सल करायचा प्रयोग." म्हटलं, "नाही डॉक्टर, तुम्ही इतके सगळे लोकं तिथे होतात तर आपण कसं, आणि मला आता बरं आहे, मी करते काम, काही प्रॉब्लेम नाही." छोटासा माझा रोल होता. पण मला ही कमिटमेंट माझी स्वाभिमान किंवा असं नाही सांगत आहे मी. मला कमिटमेंटविषयी बोलायचं आहे. बरोबर. दुसरा माझ्या आयुष्यातला असाच प्रसंग, तू आता विचारलंस की प्रसंग काय म्हणून. नको रे बाबाचा आमचा प्रयोग होता गणपती उत्सवात आणि संध्याकाळचा प्रयोग होता 7:00-7:30ला, 8चा असायचा तेव्हा गणपती आरती-बिरती झाल्यावर प्रयोग असायचा. मी संध्याकाळी 5 वाजता कुठेतरी बाहेर निघाले, मी आमच्या घरातलेच लोकं, आणि मी दाराच्या बाहेर पडले आणि डावीकडे वळले, समोर मांडव होता. तिकडनं एक मोटरसायकल का स्कूटरवाला इतका जोरात आला, त्यांनी हेल्मेट घातलेलं होतं आणि तो माझ्यावर येऊन धडकला आणि माझं नाकाचं हाड फ्रॅक्चर झालं. मी तिथे बेशुद्ध पडले. मला उचलून आमच्या शेजारच्या वाण्याच्या दुकानात अशी गादी घातलेली होती, त्याच्यावर नेऊन झोपवलं. मला जाग आली आणि आता मला कळलं की आपल्याला काहीतरी होतंय, कारण खूप रक्त येत होतं आणि तर ते सर्जरी करायला लागणार होती. तर माझ्या डोक्यात जागी झाल्याबरोबर काय, अहो माझा प्रयोग आहे. म्हणजे मला दुखत खूप नव्हतं, कारण ते काय असं थोडं गुंगीत होते, माझा प्रयोग आहे. मी तुला जरी नुकता नाटकाचं प्रयोग करायला लागले होते आणि आता गणपतीतला प्रयोग मी कॅन्सल कसा करणार, आणि पॅरलल कास्टिंग होतं माझं केलेलं तेव्हाच.
तर मग आमचा राया म्हणजे डॉक्टर आगाशे नव्हते, राया भावे नावाचा आमचा मित्र आहे, तो त्या अकॅडमीशी संदर्भात होता. माझ्याकडे खूप कोणाचे फोन बिन असं काही नसत ना तेव्हा. त्याला फोन केला तर त्यांनी मग केली अरेंजमेंट. ती कल्पना देवळणकर ते काम आधी करायची, तिने केला तो प्रयोग. पण म्हणजे हे काय माझा अभिमानपूर्वक मी सांगत नाहीये. पण मला असं म्हणायचंय की छोट्या-छोट्या गोष्टीतनं सुद्धा आपण कमिटमेंट पाळायला शिकलं प्रॉब्लेम आले पाहिजे. तरी पहिला एक्झॅक्टली. विचार करून त्याच्यावर मोठा होतो. उपाय कसा करायचा? साधी गोष्ट असते, आपली वेळ पाळत नाही आपण कोणाची. तालमीला 6 वाजताची वेळ असेल तर 5:55ला तुम्ही हजर पाहिजे. डॉक्टर लागूंच्याकडनं मी हे शिकले. इथे आम्ही क्षितिजापर्यंत समुद्राच्या तालमी करायचो. डॉक्टरना प्रयोगाच्या तालमीच्या आधी एक सिगारेट ओढायची असायची. तर ते 5:45ला इथे यायचे. त्या समोर जायचे खिडकी. मावशी प्रोसेस बद्दल सांग ना थोडं हां. थोडक्यात. तेच सांगते मी तुला. डॉक्टरांच्या प्रोसेसमध्ये ते 5:45ला हजर असायचे गाडी घेऊन. त्यांचा ड्रायव्हर त्यांना इथे सोडायचा. इथे नो स्मोकिंगची पार्टी होती. पहिल्या दिवशी ते म्हणले की इथे नो स्मोकिंगची पार्टी लावलेली आहे. तिला स्मोकिंग आवडत नाही इथे. ते समोरच्या खिडकीत जायचे खोलीतलं. खिडकीतनं बाहेर सिगारेट ओढायचे आणि 5:55ला आत येऊन बसायचे. आणि दिग्दर्शक सांगेल त्याप्रमाणे तंतोतंत करायचं. वेळ पाळायची, कपडे सांभाळायचे आपले, पाठांतर चोख असायचं आणि सांगतील ते नियम सांगतील तसं ऐकून ते नाटक करायचं. माझ्याबरोबर माधव अभ्यंकर होता. नंतर आणखीन कोण बरं होतं? 2-4 लोकं होती. मिलिंद केळकर होता मला वाटतं, मी होते. पण छान मजा यायची आम्हाला. आम्ही खूप 7, 8, 10 प्रयोग केले त्याचे. मुंबईत केला, पुण्यात केले, टिळक स्मारकला केले, कणकवलीला केला, कुडाळला केला. पण कमिटमेंट आणि माझं म्हणणं की फोकस्ड, मी जे परत शब्द वापरत असले तरी सुद्धा, आणि तुमची निष्ठा पाहिजे. जे काही तुम्ही करताना त्याच्याप्रती तुमची निष्ठा पाहिजे. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही आधीच सांगा की मला जमणार नाही. पण तुम्ही करणार असाल तर ते निष्ठापूर्वक केलं पाहिजे. आणि डॉक्टरांच्यामध्ये गंमत तुला पुढची डॉक्टरांची पण आणखीन एक सांगते. मी एक नाटक करायची. उपेंद्र लिमये बसत होता. त्याच्यात माझा छोटा रोल होता अगदी. डॉक्टरांनी या तन्वीर सन्मानचंच एक जेवण ठेवलं होतं. तर मला उशीर होणार होता. तर डॉक्टर दामले पुढे गेले तर डॉक्टरांनी विचारलं लागून की "हे काय शुभांगी नाही आली?" ते म्हणले, "नाही, ती एका नाटकात काम करते, त्याची रिहर्सल आहे." "रिहर्सल करते ना? मग काही हरकत नाही, उशीर झाला तरी चालेल." म्हणजे कसं असतं बघ, की आर्टिस्ट टू आर्टिस्ट सुद्धा कसं गिव्ह अँड टेक असतं. तर ते म्हणले की "नाही, ती करू दे." मग मी गेले उशिरा. ते म्हणले, विचारलं मला, "कुठल्या नाटकात काम करतेस?" मी म्हटलं, "नाही, रोल छोटा का मोठा हा महत्त्वाचा नसून तो तुम्ही कसा करता आणि तुम्ही करता याला खूप महत्त्व आहे. रोल छोटा असू दे, पण तू चांगलं करतेस ना, मग तुला आवडतंय ना, मग कर ना तू. रोल छोटा मोठा असा काही नसतो सवाल त्याच्यामध्ये." त्यामुळे मी पुढे पण एक नाटक केलं, त्याच्यातही माझा अगदी छोटासा रोल होता. ते कमर्शियल नाटक होतं. मी एकच कमर्शियल नाटक करून बघितलं, पण मला काही ते फार प्रयोग नसायचे, त्यामुळे मला जमलं. कमर्शियल नाटक होतं. पैसे वगैरे मिळत होते. हो. माझे नाईट ऐकलीत तर हसायला येईल आता तुम्हाला. पण लता नार्वेकर प्रोड्युसर होत्या आणि मोहन आगाशे, स्वाती चिटणीस, मी, ज्योती सुभाष आणि आमचे अनिल भागवत म्हणून आम्ही 5 लोकं मिळून ते नाटक करायचो भारत ससण्यांच्या कथेवरचं. त्याचे खूप प्रयोग केले मी. तू का आतापर्यंत कमर्शियल कलाकार आम्हाला बघायला मला वंदना गुप्ते, तिचं पहिलं जेव्हा 4 चौघी पाहिलं ना मी, तर पहिल्या प्रयोगाला गेले होते. तर ती पत्रकारांना तिथेच गप्पा चालल्या त्या. "अहो, ही आमची मैत्रीण आहे ना, ही काही करत नाही म्हणून आज आम्ही एवढ्या मोठ्या झालो." असं तिने म्हटल्यावर मला लाजच वाटली. म्हटलं, "अगं काहीतरी काय तुझ्यात एवढे गुण आहेत." तर ती म्हणली, "नाही गं, तुम्ही केलं नाही हो, हे हो. नक्कीच आहे. म्हणजे नाही केलं मी, मला नव्हतं करायचं म्हणून. पण मला आता आय एम हॅपी. मला हे आवडतंय खूप. म्हणजे मी नाटक करायला मुलांना प्रवृत्त करते, नाटक करायला लावते, नाटकाचे प्रयोग करतो, दौऱ्यावर जातो, कुठे-कुठे जाऊन आलो आम्ही. किती-किती मोठ्या लोकांच्या बरोबर ओळखी झाल्या. आमचं नाटक बघायला शबाना आझमी, नसीरुद्दीन शहा, गुलजार सगळे येऊन गेलेत. मग आपलं संचित काय, तर ह्या लोकांच्याकडनं आपल्याला काहीतरी काय म्हणूया, त्यांनी आपलं कौतुक केलं, आपलं नाटक बघितलं, हेच memories आपल्यासाठी तयार होतात त्या अगदी त्या हेच. सगळं आता मी सिनेमात पण मी छोट्या-मोठ्या कामं केली, नाही असं नाही. पण त्याचे आठवणी काही वेगळ्या असतात. मग आता अतुल कुलकर्णी इथे आला होता राहायला, तेव्हा इथे वर्कशॉप होतं, त्याला तो राहिला होता. पण आजही अतुल कुलकर्णी, माझीही ओळख त्याला तीच आहे ना वर्कशॉपच्या वेळची किंवा त्यांनी सोलापूरमधनं केलेल्या नाटकांची. मग माझं बॉन्डिंग त्यांच्याशी हेच आहे. तो कितीही मोठा कलाकार होऊ दे,
पण आज मला अतुल कुलकर्णी हा तोच आठवतो आणि तोच मला आवडतो जास्त. तो सिनेमाकडे कल वगैरे असं काही नव्हतं. नाही, सिनेमा मी काय आता 4-5 सिनेमे केले, पण ते असेच तुमच्यासारख्या मुलांनी ते सिनेमे करायला लागले, दिग्दर्शक मी मावशी माझ्या सिनेमात छोटंसं काम आहे, करशील का? मी कधीच कोणाला नाही म्हटलं नाही. माझ्या कित्येक विद्यार्थ्यांनी, म्हणजे विद्यार्थी नाही म्हणूया, ज्यांच्याबरोबर मी काम केलं, त्यांनी केले सिनेमे. सारंग साठे माझ्याकडे होता, मी त्याच्या भाडीपामध्ये 2 वेळा काम केलं. अच्छा. हॅरी पॉटरचं एक होतं, त्याच्यात केलं. जतीन वागळेबरोबर मी इंडियन मॅजिक आयमध्ये काम करायची. त्यांनी चकवा नावाचा सिनेमा केला, त्याच्यात मुक्ता, अतुल कुलकर्णी, दीपा परब होते. मी बाळ कोल्हटकरांचं एक नाटक केलं, शूट केलं त्यांनी, सिनेमा नाही शूटिंग केलं, ते केलं शरद पोंक्षे बरोबर. मग माझ्या ओळखी सगळ्यांशी आहेत, म्हणजे मी काही असं काही मला वाटत नाही की मी काही केलं नाही. मला आहे त्याच्यात, मला हे खूप समाधान आहे. आपली श्रीमंती कशी वाढली आहे तर ह्या माणसांच्या ओळखी. आज मी फोन करू शकते का नाही? मी शरद पोंक्षेंना फोन करून सांगू शकते की असं असं माझ्याकडे काम आहे, तुम्ही उद्घाटनाला येता का? आत्ताच राजीव नाईकला मी फोन केला. राजीव नाईक सर आहेत का? तो म्हणला हे कधीपासून सुरुवात झाली सर बीर म्हणायला. म्हटलं पण तुम्ही सर असता ना पुण्यामध्ये. म्हणलं हॅ तुझ्यासाठी काय मी सर बीर नाही, बोलते ते आपल्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून येणार आहेत. तर हे मला माझ्याकडचं जास्त माणसं माझ्याकडे आज गोळा झाली आहेत. इतकी माणसं आहेत आज, इतके कलाकार ह्या स्टेजवरनं पुढे गेलेत. अगदी परेश मोकाशी माझ्याबरोबर पहिल्यांदा काम करायचा, माझ्या ग्रिप्सच्या नाटकात माझ्या मुलाचं काम करायचं. मग त्याच्यानंतर मंजुषा गोडसे होती, पौर्णिमा मनोहर होती, आत्ता सिद्धार्थ चांदेकर आहे, अमृता सुभाष आहे. मावशी नाव कसं काय? मी मावशी नाव पडलं म्हणजे मी कामगार कल्याण केंद्राच्या बॅरिस्टर नाटकात काम करत होते. त्याच्यात विजयाबाईंचं कॅरेक्टर हे मावशीबाई असं नाव आहे त्या कॅरेक्टरचं. त्याच्यात आत्ताची प्रथितयश अभिनेत्री सीमा देशमुख, तुम्हाला माहीत असेल नाव ऐकून, ती सीमा साठे होती आधी. ती कॉलेजमध्ये होती आणि ती माझ्याबरोबर त्याच्यात राधाक्काचं काम करायची. तिने मग ते मावशी मावशी असं सुरू केलं, कारण ती माझ्या भाची छोटीच होती कॉलेजमध्ये, मी मोठी होते तेव्हा. त्याच्यानंतर मग पौर्णिमा गानू म्हणजे पौर्णिमा मनोहर, ऋषी मनोहरची आई, आणि मधुरा देव म्हणजे मृणाल कुलकर्णीची धाकटी बहीण, ती त्यांची आई माझी मैत्रीण होती वीणा. तर पौर्णिमा आणि मधुरा आपल्या एका नाटकात काम करायच्या कदाचित मध्ये. तर एकांकिका होती ज्याला खूप बक्षिसं मिळाली. तर त्यांची आई माझी मैत्रीण असल्यामुळे मी मावशीसारखी झाले त्यांना. तेव्हापासून ते मावशी. आणि मग पुढे रूढ कसं झालं तर शर्वरी लोहकरे म्हणून जी कला आर्टिस्ट आहे ती माझी खरी भाची आहे, खरी मावशी आहे मी तिची. तर त्यामुळे तिच्या एज ग्रुपच्या सगळ्या लोकांना पण माहिती आहे की शरूची मावशी आहे, मग म्हणून मावशी असं करता मग आधी ही मावशी म्हणून, मग शर्वरीची मावशी म्हणून, आज ती पण 10-15 वर्ष इंडस्ट्रीत काम करते. त्यामुळे तिच्या एज ग्रुपचे पण सगळे शर्वरीची मावशी म्हणून, मग आमची मावशी असं म्हणून. आणि मी हे तू बोलतो बोलतो मला जाणवलं की तुझं आणि सरांचं ही असं घरातच वातावरण किंवा अवतीभोवती असं वातावरण होतं की आपुलकीपणा जास्त असल्यामुळे मावशी. हा, त्यामुळे मला मावशी म्हणणारे खूप लोक आहेत. मला काही नावाने पण हाक मारतात की जी आजपर्यंत माझ्याबरोबर काम करत आलेत. आणि आहो-जाहो कोणीच म्हणत नाही, कारण मावशीला आपण कधीच आहो-जाहो म्हणत नाही. त्यामुळे त्या हक्कानी माझ्याकडे येतात, त्या हक्कानी आमच्याकडे. तर आत्ता आम्ही नाटक बसलो, याला विचार ना किती दिवस माझ्याकडे राहतोय इथे, काम करतोय म्हणजे. पण ते आता त्याला असं आम्हाला आता असं म्हणजे रोज मी 12:30 वाजताची जेवायची वाट बघते की वर येतोय का. मग त्याचं मी सांगते पण की आज माझ्याकडे काही नाहीये, तूच आण बाहेरून काहीतरी. त्यामुळे हे बॉन्डिंग तयार होतं आणि ते बॉन्डिंग, ती जोडलेली माणसं, हेच मला हवंय आणि तेच माझी म्हणजे मी ती जी श्रीमंती आहे ती कोणाकडे नाही. आता तू तिसरी पिढी आहे, आता ही तिसरी पिढी माझ्याबरोबर मी काम करते त्यांच्याबरोबर. आता तू तुझ्या जीवन प्रवासामध्ये जेव्हा मागे वळून बघते तेव्हा काय बोलता खूप बोलले. मागे वळून पाहताना मला असं लक्षात येतं की मी जे कमावलंय, मी आता हे जरी काम करायचं सोडलं किंवा मी संस्थेचं काम हळूहळू रिटायर होईन कधीतरी, जोवर मला काम झेपतंय तोवर मी काम करणार. भले मी कुठलं पद नसेल माझ्याकडे, पण मी मागे उभं राहून नक्कीच काम करत राहीन.
मागे वळून पाहताना मला हेच वाटतं की मी माझ्याकडनं 100% माझं काम करत असताना दिलं. मी कुठलीही ॲडजस्टमेंट कधीही केली नाही आणि मला त्याच्यात समाधान आहे. ज्या गोष्टींनी आपल्याला आनंद, समाधान मिळतं त्यांनीच आपलं पुढचं रिटायरमेंटचं आयुष्य सुखकर होतं. त्या आठवणी काढण्यातच. त्यामुळे आठवणी काढायच्या, पण त्या आठवणी कोणावर लादायच्या नाहीत. की आम्ही असं केलं म्हणून तुम्ही असं करा, असं मला नाही. मी कदाचित नाही म्हणते खूप गोष्टीला, याला माहिती आहे मी नाही म्हणते, पण मी ते करू पण देते. मी जरी पहिल्यांदा नाही म्हटलं तरी म्हणते जाऊ दे, त्याला हवंय ना त्याला तसं करू दे. तर त्यांना करायला द्यायचा जो आनंद आहे तो मला मिळतो आणि त्यामुळे मी अत्यंत सुखी आणि समाधानी आहे माझ्या सांस्कृतिक क्षेत्रात. त्यामुळे आता खूप ठिकाणी सत्कार होतात, काय-काय मिळतं. आत्ताच दिवाळीमध्ये आता पुण्यामध्ये सांस्कृतिक क्षेत्रात असं नाही, पुण्याचं नाव मोठं करण्याचं काम ज्यांनी केलेलं आहे किंवा ज्यांनी वेगळं काही काम केलंय अशांचा दिवाळीच्या पहिल्या दिवशी सत्कार असतो. तर तो आता माझा होणार आहे. पण तो माझा सत्कार नाहीये. माझा सत्कार हा महाराष्ट्र कल्चरल सेंटरमुळे झालेला आहे. त्यामुळे त्यांनी तसं उद्धृत केलंय, की पण तुम्ही काम केलंय म्हणून तुमचा सत्कार आम्हाला करायचा आहे. तर मग हीच माझं संचित आहे आणि हे मला पुरणार आयुष्यभर. नक्की. आणि ताई अ, अ, या पूर्ण प्रवासामध्ये तुला असं कोणाला थँक्यू म्हणावंसं वाटतंय, जे कोणी असतील तुझ्या जवळचे मला बोलले असतील पण येस, आता मला माझ्या आधी एकतर दामले कुटुंबाला खूप धन्यवाद द्यायचे आहेत, कारण त्यांनी माझं लग्न झाल्याच्या दिवसापासून मला प्रोत्साहन दिलं या सगळ्याला. मग ते शिक्षण असो, मी लग्नानंतर खूप शिकले. शिक्षण असो, माझं नाटक असो, माझी मॅनेजमेंट असो, माझ्या सगळ्या फॅमिलीनी, माझ्या मुलींनी कधीही मला असं म्हटलं नाही, की "काय गं आई तुझं असं?" कधीच नाही. उलट त्यांनी सतत मला प्रोत्साहन दिलं. मी आत्ता अमेरिकेला जाते तेव्हासुद्धा मला ती माझी मुलगी सांगते, "आई काहीतरी कार्यक्रम घेऊन ये हं." आणि मी करते तिथे जाऊन. आणि त्याच्यानंतर माझ्या संस्थेचे सर्व पदाधिकारी, की ज्यांनी मला कायम सपोर्ट केला, मला कायम उत्तेजन दिलं. मी काम करायला लागल्यापासनं जे मी करत गेले त्याला त्यांनी पाठिंबा दिला आणि त्याच्यामुळे हे सगळं उभं राहिलं. त्यामुळे त्यांची मी आभारी आहे. म्हणजे मला कुठलं वैयक्तिक पारितोषिक महाराष्ट्र कल्चरल सेंटरसाठी म्हणून मला वैयक्तिक दिलं तर मला कधी नको. मला ते संस्थेचं म्हणूनच मला ते पारितोषिक घ्यायला आवडेल आणि त्यामुळे संस्थेची मी आयुष्यभर ऋणी राहीन, की महाराष्ट्र कल्चरल सेंटरनी मला मोठं केलं. मला ताई तुझं आवडलं ताईच येते मावशी की तू आत्ताही काम करतेस. तू ऍक्च्युली तू आराम करायला पाहिजे. की एक मस्त कारण तू केलेलं आहे खूप वर्ष तू करत आलेले. तुझं जे प्रेम आहे रंगभूमीबद्दल, नाटकाबद्दल, संस्थेबद्दल सगळ्यात महत्त्वाचं जे काही तुझं विजन होतं आणि त्यात तू खूप वर्ष ते काम तसं अनऑफिशियली केलेलं आहे. हो. म्हणजे ऑफिशियली तू काम केलंच नाही, नाही. पण मन लावून काम केलेलं आहे. तर मला असं वाटतं की हे खूप क्वचित होतं. कमिटमेंट जी गोष्ट आहे ती आता आम्ही शिकूनही कमिटमेंट देत नाही, तर हे आमच्यासाठी लाजरवाण आहे. पण तू सगळं अनऑफिशियली करत असताना इतकं मन लावून काम केलं. त्याचं मला काय बोलात म्हणजे छान वाटतंय ते. बाकी मजा आली. येस. आम्हाला मला पण काय होतं, मी केलेलं काम सगळ्यांना माहिती आहे, पण त्याचा प्रवास कसा झाला हा मला सांगण्याचा जास्त आनंद मलाही मिळतो. आणि शाळा कॉलेजपासून सुरू झालेला प्रवास आता मी 70च्या उंबरठ्यावर आलेली आहे. त्यामुळे आता किती वर्ष मी काम करीन मला माहिती नाहीये. म्हणजे मी स्वतः काम करते, मी जाहिरातींमधनं कामं करते, शूटिंग करते. पण मला झेपेल तेवढं. मी काही कोणाकडे जाऊन असं म्हणत नाही मला काम द्या, काम द्या. मी कधीच नाही केलेलं. पण ज्यांनी मला विचारतात त्यांना मी हो म्हणते. आता चालूच आहे माझं काम सध्या. आणि जोवर होईल तोवर काम करत राहावं माणसाने. कारण एकदा तुम्ही बंद केलत ना स्वतःला, की तुम्ही कायमचे बंद होऊन जाता. आणि विस्मृतीत जायचं असेल तर चांगल्या स्मृती ठेवून जावं एवढी माझी इच्छा आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की चांगल्या नोटवरच मला माझं काम बंद करायचंय. त्यामुळे ती वेळ काही वर्षांनी येईलच, 1, 2, 3 वर्षात ती येईल असं मला वाटतंय.
पण मी चांगल्या नोटवर संस्थेतनं पदाधिकारी म्हणून बाहेर पडेन. काम मी मला होईल तेवढे दिवस चालू ठेवेन. वा वा. आणि आपली जी आता युथ आहेत, पिढी आत्ताची, त्यांना काही गायडन्स काय असतील? गायडन्स मी मगासपासून तुम्हाला सांगितलं तसं, की जे काम कराल ते पूर्णतः स्वतःला झोकून देऊन करा. यश तुम्हाला मिळेल. यश अपयश हे आपल्या हातात नसतं. काम करणं हे आपलं महत्त्वाचं काम आहे आणि ते करताना कमिटमेंट, फोकस आणि टाईम मॅनेजमेंट आणि आपल्याला जर कोणाकडनं आदर हवा असेल तर आपण दुसऱ्याला आदर द्यायला शिकलं पाहिजे आणि जेव्हा तुम्ही दुसऱ्याला आदर द्यायला शिकाल तेव्हाच तुम्हाला लोक विचारतील, तुम्हाला आदर देतील आणि त्यामुळे कधीही दुसऱ्याला कुठल्याही बाबतीत कमी लेखू नका. आणि ह्या सगळ्या गोष्टी मनात ठेवून तुम्ही इंडस्ट्रीत काम करा, तुम्ही नोकरीत करा, तुम्ही घरकाम करा, काहीही हरकत नाही. कुठलंही काम वाईट नसतं, पण जे कराल ते तुमचे 100% त्याला देऊन करा आणि यश तुम्हाला नक्की मिळेल. थँक्यू. थँक्यू. मावशीचं मला काय आवडलं बघू नको. मावशीचं मला आवडलं की जेव्हा राजदादा सोबत होतो मी, तू लिफ्ट मधून आली, मला आदल्या दिवशी बोललो होतो, पण मला असं वाटलं की तू एक अनुभव घेतलेला आहे आणि एक आत्ताची मला वाटते पिढी एकतर ॲरोगंट आहे, ओपन नाहीये. उलट पण असू शकतं, ते सब्जेक्टिव्ह आहे ऍक्च्युली. पण ती बोलायचे प्रयत्न करत नाही. जी आता तुमची जी पिढी जी अनुभवी आहे, ज्यांच्याकडनं मला वाटतं खूप काही शिकण्यासारखं आहे, ऐकण्यासारखं आहे, इंटरेस्टिंग आहे. कारण आम्ही लागूनला कधी बघितलंच नाहीये. असे अनेक कलाकार आहे ज्यांना आम्ही म्हणतो की ह्यांच्यासारखं व्हायचंय. ऍक्च्युली आम्ही ज्यांना बघितलं पण ह्यांच्यासारखं व्हायचं आम्हाला. तर मला असं वाटतंय की तुमच्याकडनं खूप ऐकण्यासारखं असतं. आणि तू पॉझिटिव्हली जो रिस्पॉन्स दिला की तू म्हणली हा करू आपण. तर मला ते छान वाटलं की तुझ्या प्रकारे ते तुझ्या कामात येते हे मला सांगायचं. म्हणजे तुझा स्वभाव जो कारणीभूत आहे तुझ्या इव्हेंट मॅनेजमेंटला आणि इव्हेंट मॅनेजमेंट तू करू शकली ते तुझ्या स्वभावामुळे. असं मला जाणवलं की क्वाईट पॉसिबल. तुझ्या स्वभावामुळे तू माणसांना जोडलं आणि मला वाटतं की ते अशक्य आहे की अनऑफिशियली काम करत राहणं इतकं मन लावून. मला असं वाटतं की खूप क्वचित घडतं. म्हणजे होऊ शकतं आणि काम आवडीचं असलं की आपल्याला करायला काहीच वाटत नाही. मग त्याचे कष्ट पण होत नाही. मग शूटिंगला 5 वाजता उठायला लागलं तरी कधी काही वाटत नाही. तसंच आहे, ते आवडीचं काम होतं त्यामुळे मी करत गेले आणि त्याच्यामध्ये हे व्हॉलंटरी काम होतं हे मला माहीत होतं. कारण ट्रस्ट आहे, इथे काही कोणी पगार घेत नाही आणि पण मला वेळ होता. मी वेळ देऊ शकत होते आणि त्यामुळे मी काम केलं. पण आता सगळ्यांच्याकडनं मी अपेक्षा ठेवणं चूक आहे की माझ्या एवढा वेळ तुम्ही दिला पाहिजे. असं होणार नाही. प्रत्येकाला आपला धंदा आहे, घरातली कामं आहेत, नोकरी आहे. हे सगळं करून तुम्हाला जेवढा वेळ मिळतो तेवढा वेळ तुम्ही जास्तीत जास्त ह्या संस्थेचे काम करणारी लोक आता आम्हाला देतात आणि ती अपेक्षा मी तेवढीच ठेवली की माझ्यासारखं 24 तास कोणीच करू शकणार नाही. मी राहत पण इथेच होते, मला जायचं पण नसायचं कुठे. तसं सगळ्यांना शक्य नाही, सगळ्यांना यायला लागतं इथे. पण ठीक आहे, जेवढा वेळ तुम्ही द्याल तेवढा वेळ चांगलं काम करतात आमचे सगळे लोक. त्यामुळे संस्था अशीच पुढे जाणार आणखीन आणि ती खात्री आहे मला. नक्कीच ताई. आम्ही आहोतच. म्हणजे पुढची जी पिढी आहे ती आहे. तुम्ही वेगवेगळ्या स्पेस तयार केल्या आणि तू ज्या प्रकारे आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल थँक्यू. मजा आली मला. खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या. येस, थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. बघा, तुम्हाला ही मुलाखत आवडली किंवा ही प्रश्नोत्तरं आवडली किंवा माझा हा प्रवास आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आमचा हा यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा.